नमस्कार. या वर्षातील शेवटची अमावस्या आणि नवीन वर्षाची सुरुवात होत आहे. त्यामुळे तुम्हाला आज शुक्रवार मार्गशीर्ष अमावस्या संध्याकाळपर्यंत व संध्याकाळी दही भाताचा हा एक प्रभावी उपाय आवर्जून करायचा आहे. अशी संधी पुन्हा नाही. एका दिवसात इडापिडा नष्ट आणि नजरबाधा देखील दूर होणार आहे. हा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे, सविस्तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे स्मरण करायचे आहे. अमावस्या तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे. या दिवशी आपल्या घराची संपूर्ण साफसफाई झालेली असावी. कुठेही जाळे जळमट घरामध्ये असू नये. आपल्या घराच्या उंबरठ्यावर आपल्याला एक हळदीचे लेपन करायचे आहे. किचनमध्ये देखील स्वच्छता असायला हवी आणि गॅसच्या शेगडीची देखील तुम्हाला पूजा करायची आहे. दही भात हा पितृदोषाचे निवारण करण्यासाठी प्रभावी उपाय मानला जातो. याद्वारे पूर्वजांच्या आत्म्यांना तृप्त करून त्यांचा आशीर्वाद मिळवला जातो. जर तुम्हाला खूप कष्ट आणि मेहनत करून देखील त्याचं फळ मिळत नसेल, सतत आजारपण असेल किंवा नजरबाधा झालेली असेल, कधीकधी आपल्याला आपल्याच लोकांची नजरबाधा होते किंवा बाहेरील लोकांची देखील नजरबाधा होत असते. कधीकधी कोणी आपल्याविषयी नकारात्मक विचार देखील करत असतात, तर त्यांचा देखील आपल्यावर विचित्र प्रभाव होत असतो आणि त्यामुळे सतत नकारात्मक विचार मनात येणे, कोणतेही वाईट स्वप्न पडत राहणे, अशा अनेक समस्या आपल्या आयुष्यात येत असतात. घराला पितृदोष असेल, यामुळे देखील तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असेल, तर तुम्हाला हा उपाय कधी करायचा आहे, दिवसभर कधीही करू शकता. आणि यामध्ये मी तुम्हाला दही भाताचेच 4 उपाय सांगितलेले आहेत. एक मुलाबाळांसाठी, एक घरातील सर्व दोष दूर होण्यासाठी आणि पितृदेवतांचे आशीर्वाद मिळण्यासाठी असे 4 उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत. तर 4पैकी कोणताही एक करू शकता किंवा 4ही उपाय केले तरी उत्तम ठरेल. हा उपाय करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. नक्कीच खूप प्रभावी उपाय आहे. त्यासाठी तुम्हाला थोडेसे तांदूळ शिजवायचे आहेत आणि त्याचा भात तयार करायचा आहे. अळणी भात करायचा आहे. त्यामध्ये मीठ टाकायचे नाही आहेत आणि हा उपायापुरताच भात तुम्हाला इथे शिजवायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला स्वच्छ अंघोळ करून आणि नंतरच तुम्हाला हा भात शिजवायचा आहे. तुम्ही या ठिकाणी शिळा भातही घेऊ शकत नाही किंवा इतर तुम्ही घरामध्ये सर्वांसाठी खाण्यासाठी बनवलेला भात असेल तर त्यातला थोडा भात घेऊन देखील हा उपाय तुम्ही करू शकणार नाहीत. त्यासाठी तुम्हाला वेगळा थोडासा भात शिजवून घ्यायचा आहे. हा भात एका प्लेटमध्ये काढून त्यावर थोडेसे दही टाकायचे आहे आणि थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे. काळे तीळ हे पितरांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. ते पितृदेवतांना समर्पित केलेले असतात. आवर्जून काळे तीळ टाका. नसतील तर तुम्ही किराणा दुकानावरून घेऊन या, पण थोडेसे काळे तीळ आवर्जून या दही भातावर टाकायला हवेत. घरातील महिला, पुरुष कोणीही हा उपाय करू शकतं. जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय करता येणार नाही. स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनी देखील हा उपाय करायचा नाही आहे. बाकी इतर सदस्यांनी हा उपाय केला तरीही चालेल. या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे, म्हणून तुम्ही आवर्जून दान करावे. शक्य असल्यास ब्राह्मण भोजन आवर्जून करावे. नसेल तर तुम्ही त्यांना धान्य दान करू शकता. दही भाताचा हा उपाय आपल्याला अमावस्येलाच का करायचा असतो, तर हा पितृदेवतांना समर्पित असतो. दही भाताचा हा उपाय केल्याने पितृदोष पूर्णतः नष्ट होतो. त्याचबरोबर या उपायाने वाईट शक्ती देखील नष्ट होतात. प्रत्येक कामामध्ये जर अडचण येत असतील तर त्या येणे बंद होते व पितृदेवतांना मोक्ष प्राप्त होतो. असे अनेक फायदे दही भाताच्या उपायाचे असतात. सर्व समस्यांवर अत्यंत प्रभावी ठरणार आहे हा उपाय. सकाळचे कामे आटपून देवांची पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत. त्या तांदूळाचा थोडासा भात शिजवून घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचे नाही आहे, फक्त तांदूळांचाच भात शिजवायचा आहे. आणि हा भात तुम्हाला 2 वेगवेगळ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे व त्यामध्ये थोडेसे दही टाकायचे आहे. हा भात शिजवताना कमी शिजवायचा आहे. फक्त ह्या दोन्ही उपायांनाच चालेल इतकाच भात शिजवायचा आहे. शिल्लक राहिलेला भात तुम्हाला नंतर खाता येणार नाही. त्यामुळे उपायापुरताच भात शिजवा. त्या भातावर थोडेसे दही टाकून झाल्यानंतर त्यावर थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत. पहिली प्लेट तुम्हाला हातामध्ये घ्यायची आहे आणि तुमच्या घराचा शेवटचा कोपरा आणि त्यानंतर प्रत्येक घरातील भिंतींना स्पर्श करायचा आहे. आणि भाताचे 1-1, 2-2 शीतच तुम्हाला प्रत्येक कोपऱ्यामध्ये टाकायचे आहे. आणि असे करत असताना श्री स्वामी समर्थ किंवा ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप सारखा करत राहायचा आहे. त्यानंतर मुख्य दरवाजापर्यंत असे करत यायचे आहे. त्यानंतर ही प्लेट जी आहे ती आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर 7 वेळा उतरवून घ्यायची आहे. घड्याळाच्या काट्याप्रमाणेच 7 वेळेस ओवाळून घ्यायचे आहे. त्यानंतर प्लेटमधला दही भात तुम्हाला तुमच्या टेरेसवर किंवा जिथे कुठे कावळे येत असतील तिथे खायला ठेवायचा आहे किंवा झाडाखाली कुठेही जिथे कावळे येतील तिथे तुम्ही ठेवू शकता.
त्यानंतर दुसरी एक प्लेट घ्यायची आहे, ज्यामध्ये आपण दुसरा दही भात काढून ठेवलेला आहे. तर आपल्या घरातील सर्व सदस्यांवर, मुलाबाळांवरून, नवऱ्यावरून किंवा घरातील सर्व सदस्यांहून ही प्लेट 7 वेळा ओवाळून घ्यायची आहे. तर हा दही भात अंगावरून उतरवताना प्रत्येक वेळेस वेगवेगळा घ्यायचा नाही आहे. एकाच प्लेटमध्ये घेऊन तुम्ही सर्वांवरतून उतरवून घेऊ शकता. प्रत्येकांवरून 7-7 वेळेला उतरवून घ्यायची आहे. यामुळे सर्व घरातील समस्या दूर होतील, नजरबाधा दूर होईल, आजारपण देखील कमी होईल, मुलांचा हट्टीपणा देखील कमी होईल. त्यानंतर ही प्लेट देखील तुम्हाला तुमच्या टेरेसवरती, बाल्कनीमध्ये किंवा जिथे कुठे पक्षी येतील अशा ठिकाणी ठेवायची आहे. जितका हा दही भात कावळा किंवा पशुपक्षी खातील तितका खाऊ द्यायचा. बाकीचा भात तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता. अशा प्रकारे हा अत्यंत प्रभावी उपाय आवर्जून करा. त्यानंतर तिसरा उपाय करण्यासाठी तुम्हाला एका प्लेटमध्ये थोडंसं दही भात घ्यायचं आहे. त्यावर देखील थोडेसे काळे तीळ टाकून घ्यायचे आहे आणि आपल्या घराची जी दक्षिण दिशा आहे तिथे आसन टाकून बसायचे आहे आणि दक्षिण दिशेला तोंड करून ही प्लेट ठेवायची आहे. त्या भाताला नमस्कार करून तुमच्या पूर्वजांचे नामस्मरण करायचे आहे. नावे माहीत असतील तर नावे घ्यायची आहे, नसेल माहीत तर ओम पितृदेवताय नमःचा जप करायचा आहे आणि पूर्वजांना प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होऊ द्या, माझ्या घरातील सर्व पैशासंबंधित अडचणी देखील नष्ट होऊ द्या. तुमची सेवा करण्यास काही चुकले असेल तर क्षमा करावी आणि तुमचे सदैव आशीर्वाद कुटुंबावर असू द्या, अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे. त्यानंतर हा दही भात तेथून उचलायचा आहे आणि हा तुम्हाला पशु पक्षी कावळ्यांना खाण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. तर तो दही भात तुम्ही टेरेसवर किंवा एखाद्या झाडाखाली ठेवू शकता. परत एका प्लेटमध्ये दही भात घ्यायचा आहे आणि हा उपाय तुम्हाला तुमच्या मुलामुलींसाठी करायचा आहे. मुलांना कोणाची नजरबाधा झाली असेल तर याने पूर्णतः नष्ट होईल. मुलांच्या अभ्यासात लक्ष लागावे, त्यांना प्रत्येक कामामध्ये यश मिळावे यासाठी हा उपाय करायचा आहे. मुलं सतत आजारी पडत असतील तरी देखील हा उपाय करायचा आहे. हा दही भात तुम्हाला मुलामुलींच्या डोक्यावरून उतरवून 7 वेळा उतरवून घेऊन पक्ष्यांना खायला ठेवून द्यायचा आहे. तर एखाद्या झाडाखाली हा देखील नेऊन ठेवायचा आहे. शेवटचा उपाय तो म्हणजे तुम्हाला दही भात तयार करून तुमच्या टेरेसवर पशुपक्ष्यांना खायला ठेवून द्यायचा आहे. पितृदेवतांचे नामस्मरण करून हा दही भात पितृदेवतांना समर्पित ठेवून द्यायचा आहे. त्यावर थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे. संपूर्ण उपाय अत्यंत प्रभावी आहेत, आवर्जून करा. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.